जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता. तरंग 6वा परिच्छेद हा 45 क्रमांकाचा. मोक्षास हेतू कोण या प्रश्नाच्या उत्तरास आरंभ. तर आपण बोलून गेलो की या 6व्या तरंगामध्ये 28 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आग्रदेवाने विचारलेल्या 3 प्रश्नापैकी 3ऱ्या प्रश्नाच्या उत्तराला इथे प्रारंभ झालेला आहे. त्यामध्ये 29 ते 41 अशा 12 परिच्छेदामध्ये मी कोण या प्रश्नाचं उत्तर दिलं. 42 ते 44 अशा 3 परिच्छेदामध्ये जगताचा कर्ता कोण या प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि आता क्रमप्राप्त 45 ते 50 अशा एकंदर 6 परिच्छेदामध्ये मुक्तीला हेतू कोण या प्रश्नाचं उत्तर प्रारंभ झालेलं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच काय, कारण हा प्रश्न तरी का पडतो, तर आपण म्हटलो 80 श्रुती 80,000 कर्माच्या, 16,000 उपासनेच्या आणि 4,000 ज्ञानाच्या, अशा पद्धतीने 1 लक्ष श्रुती आणि त्यामध्ये अधिक प्रतिपादन कर्माचं, त्यापेक्षा न्यून उपासनेचं आणि त्याहीपेक्षा न्यून ज्ञानाचं प्रतिपादन केलं श्रुतीने. आणि मग अहितापासून काढीती हितो देऊन वाढविती नायगा श्रुती परवती माऊली जगन. हित कशात आहे? मुक्तीमध्ये आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची कधी खिलिया, किंवा याची दे याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरीन मग आता दिवसचारी खेळ मिळे. पण ती मुक्ती ना मोक्ष हा कशाने? तो कर्माने, उपासनेने का ज्ञानाने? तर त्याच्यामध्ये 2 विचार पुढे येणारच आहे आपल्याला, क्रममुक्ती आणि सद्यमुक्ती. हा एक विचार जसा आहे तसं क्रमसमुच्चय आणि समसमुच्चय. म्हणजे थोडक्यात प्रश्न हा पुढे येतोच आपल्याला, समसमुच्चय मानायचा का क्रमसमुच्चय मानायचा. तर समसमुच्चय हा विधान चुकीचं आहे असं पुढे येणार, तर क्रमसमुच्चयच उचित आहे. मुळात मुक्तीला हेतू साक्षात कोण आणि परंपरेने कोण? तर परंपरेने म्हटलं तर कर्म, उपासना आणि ज्ञान असा एक प्रकारची त्याची पायरी आहे. पण साक्षात मुक्तीला हेतू कोण? तर ज्ञानच आहे असा वेदांताचा सिद्धांत आहे. म्हणून मुक्ती कशाने? तर मुक्ती ज्ञानाने. कोणत्या ज्ञानाने? तर वेदोक्त जो ब्रह्मैक्य ज्ञानाने. बरे का? कर्म उपासनेने का नाही? तर कर्म उपासनेचं फल जर मोक्ष मानला तसं नाहीच आहे. पण मोक्ष काय? एक 2 प्रकार आहे, एक वस्तुतंत्र आणि कर्तृतंत्र. तर वस्तुतंत्र भवेद बोधो, वस्तुतंत्र बोध आहे, कर्तृतंत्र बोध नाही. म्हणजे ज्ञान हे वस्तुतंत्र आहे, ते कर्तृतंत्र नाही. म्हणजेच काय, मुक्ती ही कर्माने नसून मुक्ती ही ज्ञानानेच आहे. साक्षात मुक्तीला हेतू ज्ञान आहे, कर्म नाही. का बरे? जर मोक्ष कर्माचं फल मानला तर मोक्ष हा अनित्य होईल, मोक्ष देह पाहतानंतर होईल. मोक्ष प्रतिपादन करणाऱ्या श्रुती श्रवणादी साधनालासुद्धा व्यथत होईल. हे सगळेच अनर्थ टाळावे असं वाटत असेल तर मोक्ष हा ज्ञानानेच आहे, कर्म व उपासनेने मोक्ष नाही. याचा अर्थ परंपरेने कर्म उपासना मोक्षाला हेतू नाही असं नाही. पण साक्षात मुक्तीला हेतू कर्म उपासना नसून ज्ञानच आहे. का? तर बंध निवृत्त करायचं आहे ते मोक्षला. आणि बंध जर सत्य असता तर त्याची कर्माने वा उपासनेने निवृत्ती झाली असती. कारण आत्ताच म्हणलं आपण निवृत्ती 2 प्रकारची आहे, एक क्रियेच्या अंगाने आहे, 2 अधिष्ठान ज्ञानाच्या अंगाने आहे. क्रियेच्या अंगाने होणारी निवृत्ती लयरूप आहे, उपादानात आहे. आणि अधिष्ठान ज्ञानाच्या अंगाने होणारी निवृत्ती ही आत्यंतिक असून अधिष्ठानात बाद स्वरूपाची निवृत्ती आहे. आणि मग बंध हा आध्यस्थ असल्यामुळे त्याचा बाद होतो. बंध आध्यस्थ असल्यामुळे त्याचा बाद होतो. कशाने होतो? तर अधिष्ठान ज्ञानाने होतो. कुठे होतो? अधिष्ठान रूप्त होतो. जसं की रज्जूवर भासलेला सर्प, त्या रज्जूवर भासलेल्या सर्पाची निवृत्ती ते कुठली क्रिया केली म्हणजे चालेल? तर रज्जूवर भासाला सर्प थोर केला वाद्याचा गजर अथवा मंत्राचा उच्चार, सर्प अनुमात्र ढेळणा. तर वाद्याचा मोठा गजर करा, मंत्राचा ओम ऐम ग्रीम क्लीम फट स्वाहा काय असे मंत्र म्हणा, किंवा एखादा भालाबरची घेऊन त्याला बदडा मारा, जाणार नाही तो. कारण तो असायला वस्तुस्थिती व्यवहारातला असता तर त्याची निवृत्ती झाली असते. मग तिथे उपाय काय? जे ज्याच्या आज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. अधिष्ठानाच्या आज्ञानाने भासलेला रज्जूवरचा सर्प हा अधिष्ठान रज्जूच्या ज्ञानानेच निवृत्त होतो. तसं आत्म्याच्या आज्ञानाने प्रतीतेला आलेला बंध, सत्यत्व, भ्रांती ते आत्मज्ञानानेच निवृत्त होईल. म्हणून मोक्ष कशाने? तर ज्ञानाने असा सिद्धांत या 45 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये प्रतिपादन करतात. पंक्ती आपण वाचूया. मोक्षास हेतू कोण या प्रश्नाचे उत्तरास आरंभ. मोक्षास हेतू कर्म किंवा ध्यान, ध्यान कंसात त्याचा अर्थ करायचा ध्यान म्हणजेच उपासना नाही.
मोक्षाला हेतू कर्मही नाही आणि ध्यान म्हणजे उपासना नाही. इथे फक्त एक शब्द कायम डोक्यात ठेवायचा. कसा नाही तर साक्षात मुक्तीला हेतू कर्म किंवा उपासना नाही. मग कोण आहे? ज्ञानच आहे. का बरे? उत्तर देतात. नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी असं म्हणाल तर त्याचं उत्तर देतात, बंध सत्य असता तर त्याची निवृत्ती ज्ञानाने झाली नसती. बंध सत्य असतं तर त्याची निवृत्ती ज्ञानाने झाली नसती. का बरं ज्ञानाने झाली नसती? कारण बंध सत्य असता तर सत्य पदार्थाची निवृत्ती क्रियेने होते, ज्ञानाने नाही. घट सत्य आहे व्यवहारतः, म्हणून त्याला फोडून त्याची निवृत्ती करावी लागते. दुसरा प्रकार त्याला नाही. मग सत्य पदार्थाची निवृत्ती क्रियेने होती. त्याचा बंध सत्य असता तर त्याची निवृत्ती क्रियेने मग कर्म किंवा उपासनेने झाली असती. पण रज्जूवर भासलेलं सर्प सत्य का मिथ्या? मिथ्या आहे, म्हणून त्याची निवृत्ती कशाने होते? अधिष्ठान रज्जू ज्ञानाने होते. तसा बंध हा आद्यस्थ असल्यामुळे, मिथ्या असल्यामुळे त्याची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होईल, कर्म उपासनेने नाही. तेच उदाहरण देतात. कारण जर आत्म्याच्या ठिकाणी बंध सत्य असता तर त्याची निवृत्ती ज्ञानाने झाली नसते. त्याच्या निवृत्तीकरिता कर्म उपासनेची आवश्यकता होती, परंतु तो बंध आत्म्याच्या ठिकाणी सत्य नाही. रज्जू सर्पाप्रमाणे तो मिथ्या आहे. आणि मग त्या जसं मिथ्या सर्पाची निवृत्ती सत्य रज्जू ज्ञानाने अधिष्ठान रूप तो होतो, रज्जूरूप होतो. अगदी त्या पद्धतीने मिथ्या असणारा बंध हा आत्मज्ञानाने काय बोलतो? आत्मरूप हो, अधिष्ठान आत्मरूप होऊन जाईल. परंतु तो बंध आत्म्याच्या ठिकाणी सत्य नाही, तो रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या आहे. त्या मिथ्या बंधाची निवृत्ती अधिष्ठान आत्मज्ञानानेच होते. जसा रज्जू सर्प कोणत्याही क्रियेने निवृत्त होत नाही, केवळ तो रज्जू ज्ञानानेच निवृत्त होतो. आणि मग तसाच आत्म्याच्या अज्ञानाने भासणारा बंध हा कुठल्याही कर्म किंवा उपासना या दोन्ही क्रियाच आहे. कर्म ही स्थूल देहाने घडणारी क्रिया आहे आणि उपासना ही सूक्ष्म देहाने मानसिक क्रिया आहे, पण ती क्रियाच आहे ना. आणि बंध मिथ्या असल्यामुळे तो क्रियेने निवृत्त होणार नाही. क्षमा करा, सत्य नसल्यामुळे तो क्रियेने निवृत्त होणार नाही. तो मिथ्या असल्यामुळे अधिष्ठान ज्ञानानेच निवृत्त होतो. याचे कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे. बंधाचं कारण कोण? जसं त्या सर्पाचं कारण कोण? सर्पाचं कारण रज्जूचं विषय स्वरूपाचं अज्ञान, आणि त्या अज्ञानाचं कार्य तो सर्प, आणि मग झालेलं सर्पाचं ज्ञान. मग या तिन्हीची निवृत्ती कशाने होते? अधिष्ठान रज्जूच्या ज्ञानाने. तसं आत्म्याचं सद्रूपाने ज्ञान सामान्य, चिद आनंद विशेष रूपाने अज्ञान, आणि ते विशेष अज्ञान त्याचंच कार्य कोण आहे? बंध. मग अज्ञानाचं कार्य बंध, आणि बंधाची प्रतीती म्हणजे त्याचं ज्ञान. या सकलाची निवृत्ती कशाने होईल? अधिष्ठान आत्मज्ञानानेच निवृत्ती होईल. म्हणून मोक्ष कशाने आहे? तर वेदोक्त जो ब्रह्मैक्य ज्ञानानेच आहे. हे म्हणजे सर्व म्हणजे मग तो बंध आणि बंधाचं कारण अज्ञान या सर्वाची निवृत्ती, अधिष्ठानरूप निवृत्ती, ती आत्मज्ञानानेच होते. म्हणून मोक्ष ज्ञानाने आहे असं सिद्ध झालं. आता मोक्षाचे साधन कर्म नाही असं सिद्ध केलं. आणि उपासना म्हणजे एक प्रकारचं मानसिक कर्म, म्हणजेच कर्म किंवा उपासना याचं फल मोक्ष नाही. मोक्ष कशाचं फल आहे? ज्ञानाचं फल आहे असं तुम्ही म्हणता. आणि मोक्ष जर बंध जर सत्य असता तर त्याची निवृत्ती क्रियेने झाली असती. बंध मिथ्या असल्यामुळे त्याची निवृत्ती क्रियेने होत नाही. निवृत्ती दोन प्रकारची सांगितली, एक लयरूप निवृत्ती, दुसरी आत्यंतिक निवृत्ती. आणि इथे क्रियेच्या अंगाने आणि अधिष्ठान ज्ञानाच्या अंगाने. तर मोक्षाची निवृत्ती म्हणजे बंधाची निवृत्ती ही क्रियेच्या अंगाने न होता अधिष्ठान ज्ञानानेच असं आपण बोलला. पण हे काय आम्हाला फारसं उलगडलं नाही किंवा त्यासंबंधी काही स्पष्ट बोध झाला नाही. मग त्याला पुन्हा म्हणत आलो आपण, नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. तो बंध आध्यस्थच आहे, मिथ्याच आहे. हे कर्माची उपयोगिता मोक्षामध्ये बिलकुलच नाही साक्षात. असं जे आपण बोलला त्याच्या पाठीमागचा हेतू काय, प्रयोजन काय, काय कारण आहे, त्याचं स्पष्टीकरण द्या असं जर आपण म्हणाल तर त्याचं स्पष्टीकरण आता या 46 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये देतात. मोक्षाचे साधन कर्म नाही. का नाही ते आपण थोडं थोडं पाहत वाचन करत असं आपण चालूया. तर त्याचा आशय असा आहे, मोक्षाचं साधन कर्म किंवा उपासना नाही. कर्म किंवा उपासनेद्वारा मोक्ष का नाही? नाही ठीक आहे, पण का नाही असं जर विचारलं तर त्याचं उत्तर द्यावं लागेल ना. तर त्याचं उत्तर असं आहे की कर्म किंवा उपासनेचं फल जर आपण मोक्ष मानला तर यात कृतकम तद अनित्यम असं म्हटलेलं आहे. जे कृतक असतं, निर्माण झालेलं असतं क्रियेच्या द्वारा, ते अनित्य असतं. कुंभाराच्या क्रियेद्वारा घट निर्माण झालेला आहे म्हणून घट अनित्य आहे. किंवा म्हणजे त्याची 3 उदाहरणं बघा. एक, कृष्यादी कर्माची सस्यादी फले अनित्य आहे. कृष्यादी कर्मच अनित्य आहे म्हणून त्याची सस्यादी फले अनित्य. कृषी म्हणजे कृषीप्रधान आपला भारत देश आहे आणि सगळा शेतीचा व्यापार आपल्याकडे चालतो.
मग शेतकऱ्यांनी शेती पिकवली आणि त्याच्याद्वारा सस्य म्हणजे धनधान्य, त्याला जे धान्य प्राप्त झालं, ते कृषीरूपी कर्मच अनित्य असल्यामुळे त्याच्याद्वारा सस्यादी फलंसुद्धा काय अनित्यच आहे. हे झालं या मृत्यूलोकातलं. तसंच ज्ञानोबराय म्हणतात, तो जिवंत असताना जितू मेला क्रियानं संडी. जिवंत असताना किंवा मेल्याच्या नंतर सुद्धा तो कर्म त्यागत नाही अज्ञानी जीव. मग तो म्हणे स्वर्गहन जावे तरी काय तेथं खावे, या लागे धावे यज्ञ करू. स्वर्गाला जायचं म्हटल्याच्या नंतर तिथे काय खायचं, तिथं पुण्यरूपी पुंजी चालते ना. ते तर मुक्त्वा स्वर्गलोक विशालम म्हटलेलं आहे. मग विषाद भोगी कवडावेचे दारेचे पुणे त्याचे तसे लाजीरवाणी दीक्षिताचे काय सांगू. स्वर्गाला गेल्याच्या नंतर तिथले भोग, तिथल्या फॅसिलिटी, तिथल्या सुविधा भोगण्याकरता एकाच्याकडे पुण्यरूपी पैका लागतो आणि तो जर नसेल तर तिथे त्याला स्थान नाही. मग तो पुण्यरूपी पैसा मिळवण्याकरता तो इथेच यज्ञादी कर्म करतो आणि तो पुण्य अर्जित करतो. मग आता यज्ञादी कर्माच्या द्वारा होणारी स्वर्गादी फले ही सुद्धा काय, यज्ञादी कर्मच अनित्य आहे म्हणून त्याच्याद्वारा स्वर्गाचं फलही अनित्य आहे. का, मग त्या पुण्याची पावटी सरी, मग माघारी यावं लागतं ना. याचा अर्थ यज्ञ कर्मच अनित्य असल्यामुळे त्याचं फल स्वर्गसुद्धा काय अनित्य आहे. किंवा सस्यादी कर्म मृत्यू लोकातले कृष्यादी कर्मच अनित्य असल्यामुळे सस्यादी फलसुद्धा अनित्य आहे. त्याचप्रमाणे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी तेने वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ शब्दाचा अर्थ जर लोक विशेष केला, वैकुंठ शब्दाचा अर्थ आणायचे आहे. वैकुंठ शब्दाचा अर्थ परमात्म्याचं नाम आहे, परमात्म्याचं धाम आहे, परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि वैकुंठ सगळ्या गतीचे ते कुंठित होतं, ते वैकुंठ म्हणजे वैकुंठ शब्दाचा अर्थ स्वरूप पण होतो. पण वैकुंठ शब्दाचा अर्थ जर लोक विशेष केला तर लोकविशेष वैकुंठ शब्दाचा अर्थ जर केला तर तो वैकुंठ लोकसुद्धा काय अनित्यच आहे. कारण ब्रह्माच्या अतिरिक्त सर्व जर अनित्य आहे तर वैकुंठ लोक जसा हा स्वर्गलोक, ब्रह्मलोक, सत्यलोक आहे ना, वरचे काही लोक, खालचे काही लोक, हा मृत्यूलोक जसा अनित्य आहे, पण इथल्या सापेक्ष तो काही जास्त काल आहे, पण तोही शेवटी काय आहे, अनित्यच आहे. मग आता बघा, उपासनेचं फल वैकुंठ, उपासना अनित्य, वैकुंठ अनित्य. यज्ञादी कर्माचं फल स्वर्ग अनित्य, कारण यज्ञादी कर्म अनित्य, त्याचं फल स्वर्गसुद्धा अनित्य. आणि कृष्यादी कर्माचं फल सस्यादी फल, कृष्यादी कर्मच अनित्य म्हणून सस्यधान्य हे सुद्धा काय अनित्य आहे. म्हणजे थोडक्यात एक कर्म आणि उपासनाच अनित्य असल्यामुळे त्याचं फल काय झालं, अनित्यच आहे. मग तसं कर्म उपासनेचं फल जर मोक्ष मानला तर कर्म अनित्य असल्यामुळे कर्माद्वारा प्राप्त होणार मोक्षसुद्धा काय होईल, अनित्य ठरेल. म्हणून कर्म उपासनेचं फल मोक्ष मानता येत नाही. दुसरी गोष्ट अशी, कर्म उपासना अनित्य म्हणून त्याचं फल मोक्ष अनित्य. आता कर्माच्या द्वारा प्राप्त होणारा स्वर्ग, कर्माच्या द्वारा प्राप्त होणारा नरक असेल म्हणा, स्वर्ग असेल किंवा वैकुंठ असेल, उपासनारूपी मानसिक कर्माच्या द्वारा, ध्यानादी साधनाच्या द्वारा, अहंग्र उपासना, ते प्रतीक उपासना, ध्यानुसार उपासना, ध्यानुसार ध्यान, अहंग्र ध्यान, प्रतीक ध्यान, हे सगळे उपासनेचे प्रकार आहे. मग त्या उपासनेने प्राप्त होणारा लोकविशेष आणि कर्माने प्राप्त होणारा लोकविशेष किंवा या लोकातला भोगविशेष हेच अनित्य असल्यामुळे, बरं जाऊ द्या, कर्माच्या आणि उपासनेच्या द्वारा प्राप्त होणारा स्वर्ग, वैकुंठ हे देह पातानंतर का देहात असताना, देह पातानंतर. मग कर्म उपासनेचं फल जर मोक्ष मानला तर तो मोक्ष कधी प्राप्त होईल, देह पातानंतर प्राप्त होईल, देहात असताना प्राप्त होणार नाही. कारण कर्माचं उपासनेचं फल हे देह पातानंतर, लोकविशेष असेल तर ते देह पातानंतरच प्राप्त होतं. अर्जुनाला देव सांगतात, हतवा प्राप्सी स्वर्गम जित्वा भोक्षेश महिम तस्माद उत्तिष्ठ कौंते युद्धाय कृत निश्चय. हे कुंतीनंदन अर्जुना, उठ म्हटले, युद्धाचा निश्चय, क्षात्र धर्माचं पालन करण्याचा निश्चय करून तू युद्ध करता सज्ज हो. दोन्ही बाजूने लाभ तुझाच आहे ना. हातोवा प्राप्सी स्वर्गम, हातोवा स्वर्गम प्राप्सी, म्हणजे हातो म्हणजे मेल्याच्या नंतर स्वर्गाला जाशील, म्हणजे स्वर्ग जिवंत असताना का मेल्याच्या नंतर, हा देहपात झाल्याच्या नंतर. आणि हातोवा प्राप्सी स्वर्गम जित्वावा महिम भोक्षेशे, जिंकलास तर तू युद्धाचे पृथ्वीचं राज्य भोगशील, असं परमात्मा भक्तराज अर्जुनाला बोलतात. याचा अर्थ कर्म वा उपासनेचं फल हे कधी आहे, देहपातानंतर आहे. आणि मोक्ष जर कर्म उपासनेचं फल मानला तर तो देहपातानंतर होईल. बरं, मोक्ष हा लोकविशेष होईल. पुन्हा कर्म उपासनेचं फल हा काय झालं, लोकविशेष, तसं मोक्षसुद्धा लोकविशेष. आणि लोकविशेष म्हटलं तर ते परिचिन नाही, तसं मोक्षसुद्धा परिचिन होईल. आणि परिचिन म्हटलं तर ते अनित्य, मोक्ष अनित्य होईल. मग नित्य मोक्ष प्रतिपादन करणाऱ्या ज्या श्रुती आहेत त्यांनाही व्यर्थत्व होईल. आणि मोक्ष याची दे याची डोळा, जे आत्मावारे द्रष्टव्या, श्रवण म्हणून आधी साधनं सांगितली, त्या साधनाला सुद्धा व्यर्थत्व येईल. कधी, कर्म उपासण्याचं फल मोक्ष मानला तर. कारण कर्म उपासनाच अनित्य आहे आणि त्याचं फल मोक्ष मानला तर ते मोक्षसुद्धा काय ठरेल, अनित्य ठरेल. म्हणून एकतर कर्म उपासण्याचं फल मोक्ष म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट, कर्मकर्त्याला कर्मापासून किती फलं प्राप्त होतात, कर्मकर्त्याला कर्मापासून 5 फलं प्राप्त होतात. आणि ते 5ही फलं मुमुक्षूला अभिप्रेत नाही. म्हणून कर्माचं आणि उपासनासुद्धा एक मानसिक कर्मच आहे.
म्हणून कर्म उपासनेचं फल मोक्ष नाही असं सिद्ध करतात. ते थोडक्यात त्याचा आशय बघू, मग आपण पंक्ती लावू. असं आहे, कर्मकर्त्याला कर्मापासून 5 फलं कोणती प्राप्त होतात? तर त्याचं पहिलं फल आहे उत्पत्ती, दुसरं फल आहे नाश, तिसरं आहे प्राप्ती, चौथा आहे विकार आणि 5वा आहे संस्कार. असे 5 फलं कर्मकर्त्याला कर्मापासून प्राप्त होतात. पण मग प्रश्न आहे, तुम्ही आता 5 नावं सांगितली, पण त्या 5 नावाचा अर्थ काय? इथे तर केलेलंच आहे, संस्कृत विचारसागरामध्ये त्याच्या छोट्या छोट्या व्याख्या केल्यात. उत्पत्ती म्हणजे काय? पदार्थशी उत्पत्ती. उत्पत्ती पदार्थाची उत्पत्ती म्हणजे ज्याचा पूर्वी प्राग भाव होता आणि त्याचा आता म्हणजे प्राग भाव म्हणजे त्याचा अभाव होता आणि आता त्याचा काय झाला? भाव झाला. म्हणजे म्हणून त्याला प्राग अभाव प्रतियोगित्वम कार्यत्वम असं नैयिक म्हणतात की ती पदार्थाची उत्पत्ती. उत्पत्ती म्हणजे पदार्थाची उत्पत्ती करणं, म्हणजे पूर्वी नव्हता पुन्हा उत्पन्न, जशी पूर्वी घटना होतात मातेच्याद्वारा त्याची काय करायची? उत्पत्ती करायची, ही उत्पत्ती. नाश शब्दाचा अर्थ आहे पदार्थाशी ध्वंस. उत्पन्न झालेला घट त्याला एखादा सोटा मारणं, दगड मारणं किंवा एखाद्या पाशावर त्याला आपटणं, काय झालं? त्याचा ध्वंस झाला, नाश झाला. म्हणजे पदार्थावश ध्वंस याला नाश म्हणतात. म्हणजे नाशरूपी फल प्राप्त होतं क्रियेच्या द्वारा. क्रियेच्या द्वारा एक तर उत्पत्ती होईल, क्रियेच्या द्वारा एक तर उत्पन्न झाल्या पदार्थाचा नाश होईल, किंवा क्रियेच्या द्वारा प्राप्ती, क्रियेच्या द्वारा प्राप्त होईल. आता आपण गमन कर्म केलं, पाठ झाल्याच्या नंतर आपण गमन करतो. गमन केल्याच्या नंतर आपलं जे मुक्कामाचं स्थळ आहे, राहण्याचं स्थान आहे किंवा राहण्याचं एखादं गाव आहे, तर त्याला त्याचं ते ग्राम, ते घर, गृह त्याला काय होतं? प्राप्त होतं. म्हणजे क्रियेच्या द्वारा क्रियेचं तिसरं फल काय आहे? पदार्थाची प्राप्ती. एखाद्या अप्राप्त पदार्थाची प्राप्ती हे क्रियेचं फल आहे. आणि क्रियेचं चौथं फल आहे विकार. आता विकार म्हणजे काय? तर पूर्वरूप त्यागेनं रूपांतर प्राप्ती, त्याला विकार असं म्हणतात. पूर्वरूपाचा त्याग करून अन्य रूपामध्ये त्याचं परिवर्तन होणं. अगदी वेदांताच्या भाषेमध्ये आपण मागे परिणाम आणि विवर्ताची व्याख्या पाहिल्या. पूर्वावस्था परित्यज्य अवस्थांतर भानम परिणाम, किंवा पूर्वपादानाच्या समान स्वभाव अन्यत रूप त्याला परिणाम म्हणतात. त्यालाच इथे विकार असं म्हटलेलं आहे. पूर्वरूप त्यागलं जाताना अन्य रूप, जसं दूधपणाचा त्याग करताना दही रूपात परिवर्तित होतं, किंवा मृतिकापणाचा त्याग करून घटरूपात परिवर्तित होतं. त्याला परिणाम म्हणजे क्रियेचं चौथं फल काय आहे? परिणाम. आणि क्रियेचं 5वं फल आहे संस्कार. क्रियाचं केलं, कर्म केलं, उपासनासुद्धा आणि कर्मसुद्धा एकच घेतलं, कारण उपासनासुद्धा मानसिक कर्म आहे म्हटलं. मग त्याचं 5वं फल काय असतं? संस्कार. आणि त्या संस्कारामध्ये 2 प्रकार आहेत, दोषापनयन आणि गुणाधार. त्या दिवशी आपण बोललो, दोषापनयन आणि गुणाधार म्हणताना जसं कपडे धुणं, साबण लावणं, ते काय त्याचे त्याला आपटणं, घसाडा देणं आहे ना, तर हे दोषापनयन आहे. आणि त्याला प्रेस करणं एक प्रकारचं गुणाधान आहे. किंवा मातावर्ग काय करतात? सकाळी उठल्याच्या नंतर ते झाडून काढतात सगळं, हे दोषापनयन आहे. आणि नंतर त्या पूर्वीच्या काळी आता नाही राहिला हा प्रकार, पण चुलीला तो पोतारा घेणं, सारवण काढणं आहे ना, आणि नंतर मग त्याच्यावर पुन्हा सडा टाकणं. अजूनसुद्धा अंगणात किमान तितक्या पुरता जे काही लोक संस्कृती जपणारे ते काय करतात? सडा संवर्जन करतात. पहिले झाडून काढतात, सडा घालतात, सडा टाकतात आणि त्याच्यावर रांगोळी घालतात. मग सडा टाकणं, रांगोळी घालणं हे गुणाधान आहे, आणि ते झाडून जागा स्वच्छ करणं हे दोषापनयन आहे. असे 2 प्रकारचे संस्कार आहेत. म्हणजे कर्त्याला कर्माच्या द्वारा किती फलं प्राप्त होतात? ही 5 फलं प्राप्त होतात. एक तर उत्पत्ती होईल किंवा नाश होईल, प्राप्ती होईल, विकार होईल किंवा संस्कार होईल. या 5 पलीकडे कर्माची गती नाही. हे 5च फल कर्म आपल्याला देऊ शकतं. आणि उपासनासुद्धा मानसिक कर्म असल्यामुळे कर्म आणि उपासना हे दोन्ही क्रियाच आहे ना. उपासना फक्त उपासना काय म्हणायचं? मानसिक क्रिया, त्याला उपासना म्हणतात, ध्यान म्हणतात. आणि स्थूल देहाच्या पातळीवर घडणारी क्रिया त्याला कर्म म्हणतात. पण मग दोन्ही एकत्रच घ्या आता, कर्म आणि उपासना. कारण आगाती वृत्ती क्रिटी आधी म्हणून चिवटी मग देवाच्या दिठी कराशी, असंही त्याचा आपल्याला समन्वय लावता येतो. मग कर्म करत्याला किंवा उपासकाला त्या उपासना वा कर्माच्या द्वारा हे 5 फलं प्राप्त होतात. 1 उत्पत्ती होईल, 2 नाश होईल, 3 प्राप्ती होईल, 4 विकार होईल आणि 5 संस्कार. पण या 5ची आवश्यकता मुमुक्षूला नाही मोक्षामध्ये, म्हणून कर्म किंवा उपासनेने मोक्ष नाही, हे फक्त आपल्याला बघायचं. आता ते पाहत असताना पहिलं फल काय म्हणलं कर्माचं आपण? उत्पत्ती. साधारण कारण आहे 9, असाधारण कारण आहे 4, उपादान निमित्त सहकारी आणि अन्यथा सिद्ध. मग कुलाल हा घटाचे काय करतो? उत्पत्ती करतो. म्हणजे कुलालाने कर्म केलं, सकाळी उठला, रानात गेला, गाढवाच्या पाथीवर टाकून माती आणली, नंतर त्याचा चिखल केला, आणि मग तो घेऊन आपल्या त्याच्या चाकावर बसला आणि थापटण्याच्या द्वारा त्याने ती क्रिया केली का काय झालं? उत्पत्तीरूपी फल प्राप्त झालं, घटाची निष्पत्ती झाली, घटाची उत्पत्ती झाली. तसं मोक्षला मोक्षाची उत्पत्ती करायची का? मोक्ष म्हणजे काय?
अनिष्टाची निवृत्तीपूर्वक इष्टाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात. नैकाचा मोक्ष 21 दुःखाचा ध्वंस आहे आणि वेदांताचं मोक्ष आपलं कर्मठाचं मोक्ष स्वर्गाला जाणं हा आहे. पण वेदांताच्या मोक्षामध्ये 2 अंश आहे ना, एक आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आहे आणि दुसरा परमानंदाची प्राप्ती आहे, बरोबर ना. पण मग आता इथं कर्माच्या द्वारा प्राप्तिरूपी जे फल आहे, आपलं उत्पत्तीरूपी फल आहे, ते मुमुक्षुला नाही. कारण दुःखाची आत्यंतिक निवृत्ती ही मुमुक्षुला करायची म्हणजे त्याची उत्पत्ती करायची का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख नित्य निवृत्तच आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख नित्य निवृत्तच आहे, म्हणजे स्वभाव सिद्धच ती निवृत्ती आहे, त्याची काय निवृत्ती करणार. दुसरं परमानंदाची प्राप्ती म्हणाल तर परमानंदाची प्राप्तीसुद्धा ती मुमुक्षुला त्या परमानंदाच्या प्राप्तीची उत्पत्ती करायची का परमानंद हे आत्म्याचं स्वरूपच आहे. परमानंद ही आत्म्याचं स्वरूप आहे. येम आत्मा परानंद परप्रेमास्पदम येतं मान भूयम भूय असं मी ती प्रेमात्मनी क्षते. आनंद हे परमानंद हे आत्म्याचं काय स्वरूप आहे आणि दुःख त्याच ठिकाणी नित्य निवृत्तच आहे. म्हणजे मोक्ष हा स्वभाव सिद्धच आहे, त्याची काही उत्पत्ती करायची नाही. घट स्वभाव सिद्ध आहे का उत्पन्न करावा लागतो, उत्पन्न करावा लागतो, कारण त्याचा पूर्वी प्रागाभाव होता, नंतर त्याचा प्रध्वंसाभाव होतो आहे ना. म्हणजे प्राक प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी घट असल्यामुळे त्याची उत्पत्ती करावी लागते. तसा मोक्ष हा प्राक प्रध्वंसाभावाचा प्रतियोगी नाही ना, तो प्राक प्रध्वंसाभावाचा अप्रतियोगी आहे, म्हणून त्याची उत्पत्ती रूपी फलाची आवश्यकता नाही. बरं ठीक आहे, उत्पत्ती जशी नाही तसं त्याचा काय नाही दुसरा ध्वंस क्रियेच्या द्वारा काय होतो, नाशरूपी फल प्राप्त होतं कर्त्याला. मग त्याच कर्त्याने जसा घट उत्पन्न केला तोच घट एखाद्या प्रेतयात्रेला काय करतात, फिरवताना त्याला 3 टिचक्या मारतात आणि नंतर टाकून देतात. टाकला म्हणजे फटकन पडला की तो फुटला, पण ते क्रिया करावी लागली ना, म्हणजे क्रियेने काय झालं, त्या घटाचा ध्वंसरूपी फल प्राप्त झालं. तसं मुमुक्षुला ध्वंसरूपी फलाची तरी आवश्यकता आहे, ती आवश्यकता नाही. का बरे, कारण मुमुक्षुला नाश कशाचा करायचा आहे, बंधाचा करायचा आहे ना. पण बंधाचा नाश करायचा आहे, आणण्याचा नाश तर मुमुक्षुला अपेक्षित नाही. आणि त्या बंधाचा नाश कर्म उपासनेने होईल असं म्हणाल, पण कर्म उपासनेने बंधाचा नाश कधी होईल. बंध कसा ठरला तर घटासारखा, सत्य ठरला तर. सत्य पदार्थाची निवृत्ती क्रियेने होते ना, आणि बंध कसा आहे, मिथ्या आहे, आध्यस्त आहे. मग आध्यस्त बंधाची निवृत्ती कशाने होईल, अधिष्ठान ज्ञानाने होईल, ती क्रियेने कर्म उपासनेने होणार नाही. म्हणजे नाशरूपी कर्माचा सुद्धा मुमुक्षुला उपयोग नाही. आता राहिलं ते तिसरं काय, प्राप्ती. आपण गमन क्रिया केली तर आपल्याला आपल्या नियोजित मुक्कामाच्या स्थळाची काय होते, प्राप्ती होते आहे ना. तसं आत्मस्वरूपामध्ये आत्म्याची म्हणजेच मोक्षाची प्राप्ती जर म्हणाल तर जे ज्याचं स्वरूप आहे ते त्याला नित्यच प्राप्त आहे. सूर्याला प्रकाशाची प्राप्ती करायची का, नाही, कारण ते त्याचं प्रकाशी स्वरूप आहे. आग्नेला उष्णतेची प्राप्ती करायची का, नाही, उष्णता हे त्याचं स्वरूप आहे. तसं जीवाला मोक्ष प्राप्त करायचा का, मुक्ती हे त्याचं स्वरूपच आहे, मुक्ती त्याचं स्वरूप आहे. बरं ती पुन्हा मुक्ती व्यापक, मुक्ती म्हणजेच आत्मा, आत्मा मुक्ती 2 भिन्न नाहीच ना ते. मग तो आत्मा व्यापक परिच्छिन्न, व्यापक आहे आणि व्यापकात क्रिया घडेल का, क्रिया घडत नाही. मग गमनरूपी क्रिया घडेल कशी, त्याची प्राप्ती करण्याकरता. म्हणून क्रिया आणि त्याद्वारा गमनरूपी क्रियेद्वारा जशी एखाद्या ग्रामाची आपल्याला प्राप्ती होते, तसं आत्म्याची करता एखादी क्रिया केली आणि त्याच्याद्वारा आत्म्याची प्राप्ती झाली असंही आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून किंवा बंध निवृत्त झाला म्हणजे तो वास्तव सत्य आहे, त्याची निवृत्ती केली आणि मग आत्मा अगोदर तो द्विभुज होता, नंतर चतुर्भुज झाला, असं काही होतं का, असंही काही नाही. म्हणजे कारण ती सायुज्यता, सलोकता, समीपता, स्वरूपता या मुक्ती येते नाही. या ठिकाणी दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती अशा स्वरूपाचा मुक्तीचा विचार आहे, ज्ञानद्वारा प्राप्त होणाऱ्या मुक्तीचा विचार आहे. म्हणजे नित्य प्राप्त स्वरूपच आहे, त्याच्या ठिकाणी गमनरूपी क्रियेच्या द्वारा एखाद्या ग्रामाची प्राप्ती होती, तसंही आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे मोक्ष झाला म्हणजे त्याला 2 शिंग फुटतात आणि पहिले नव्हतात असं काही नाही ना. हे फक्त समजुतीचा बदल होतो. पहिले अहम देवस्मी म्हणायचा, नंतर अहम ब्रह्मास्मी म्हणतो, एवढंच काय ते होतं. म्हणून प्राप्तीचाही उपयोग नाही. आता 4थं फल आहे कर्माचं, कर्त्याला विकाररूपी फल प्राप्त होतं. तांदूळ आपण घेतले, धुवून काढलेत आणि ते चुलीवर ठेवलेत तर ते विगलित होतात. म्हणजे त्या पहिले त्याला तांदूळ म्हणतो आपण, आता भात म्हणतो. म्हणजे पाचकाला अर्थात आचार्याला, आचार्याला, आचार्य नव्हे आहे ना, आचार्याला त्या तांदूळाचं परिवर्तन कशामध्ये झालं, भातामध्ये झालं, म्हणजे हा विकार झाला. तसं मुमुक्षुला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काही मोक्षामध्ये काही विकार करायचा का, आता आत्मा तर निर्विकार आहे, त्या ठिकाणी कुठलाच विकार नाही, म्हणून विकाररूपी फलाचाही तिथे लाभ नाही. आणि 5वा आहे आता संस्कार. तर संस्कार 2 प्रकारचा म्हटलं आपण, एक दोषापनयन, दुसरा गुणाधार. तर आत्म्याला आपल्या मुमुक्षुला तिथे कपडे धुणं हे दोषापनयन म्हटलं आपण, आणि प्रेस करणं हे गुणाधार म्हटलो, किंवा दुसरं म्हणजे झाडून काढणं दोषापनयन म्हटलो, आणि साडा करून रांगोळी घालणं हे गुणाधार म्हटलो.
तसंही ते दुःखाची आत्यंतिक निवृत्ती म्हणजे तुम्ही दोषापनयन म्हणाला एखाद्या वेळेला, आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे गुणाधान, हे म्हणणं कधी यशस्वी झालं असतं तर मुमुक्षूला कोणता मल घालायचा आहे? आज्ञानरूपी मल निवृत्त करायचा आहे, बरोबर. त्याला बंधरूपी मल निवृत्त करायचं आहे. बंध अज्ञान हा कसा आहे वास्तवता? ते सत्य आहे का मिथ्या आहे? अध्यस्त आहे, मिथ्या आहे. आणि मिथ्या पदार्थाची निवृत्ती कशाने होते? अधिष्ठान ज्ञानाने होते. म्हणजे ते कर्म उपासनेने तो मल निवृत्त होणार नाही. त्याचं नियत साधन आहे ज्ञान. आता तुम्ही म्हणाल अंतकरणगत मल विक्षेप दोषाद्वारा जो अंतकरणाचं मालिन्य आणि विक्षेप हा मल निवृत्त करायचा, तर त्याला मुमुक्षू म्हणतच नाही. मुमुक्षू त्याला म्हणतात ज्यांनी या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म निष्काम उपासना करून 2 दोष निवृत्त केले असून ब्रह्मात्म स्वरूपाचं आवरण दोष निवृत्त करण्याकरता जो साधन चतुष्टय संपन्न झाला. म्हणजे हे त्याने पूर्वीच केलेलं आहे. निष्काम कर्म निष्काम उपासना द्वारा मलविक्षेप घालवलेत आणि साधन चतुष्टय संपन्न झाला, तोच अधिकारी आहे ना. त्यामुळे अंतकरणगत मल निवृत्त करायचं म्हणाल तर तो पहिले केलाच आहे. आणि आत्म्याच ठिकाणी मल निवृत्त करायचं मला तर आत्मा निर्मलच आहे. आणि बंधाचं मल निवृत्त करायचं असं म्हणाल तर बंध हा मिथ्या असल्यामुळे त्याची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होईल, कशाने होणार नाही? कर्म उपासनेने होणार नाही. म्हणजे दोषापनयन संस्काराची त्याला अपेक्षा नाही. आता गुणाधान म्हणाल तर गुणाधान संस्कार कशाच ठिकाणी केला जातो? सगुण पदार्थाच्या ठिकाणी गुणाधान केलं जातं. सावयव पदार्थाच्या ठिकाणी गुणाधान केलं. एखादा कपडा आहे पांढरा शुभ्र आहे, आता हल्ली त्या रेडीमेड पताका भेटायला लागल्या, पण पूर्वीच्या वारकऱ्याकडे ते गिरूच्या रंगामध्ये पांढऱ्या खादीचे कपडे ते आणायचे, त्याची पताका शिवायची, ती गिरूच्या रंगामध्ये बुडवायची आणि मग ती भगवी पताका तयार करून आपण वारीला वापरायची. अजून काही फडकऱ्याकडे आपल्याला या गोष्टी पाहायला भेटतात. पण त्याच्याकडे काय झालं? गुणाधान केलं. पण गुणाधान करण्याकरता तो पदार्थ कसा आहे? सावयव आहे, आत्मा निरावयव आहे. बरं आत्मा कसा निर्गुण आहे, त्या ठिकाणी काय गुणाधान करणार? आणि निर्गुणाच्या ठिकाणी गुणाधान केलं तर तो निर्गुण राहील का? त्याचं निर्गुणत्व बाधित होईल. म्हणून गुणाधान स्वरूपाचा संस्कार आत्म्याच्या ठिकाणी करायची आवश्यकता नाही. म्हणजे कर्मकर्त्याला किंवा उपासकाला कर्म व उपासनेच्या द्वारा हे 5 फलं प्राप्त होतात. उत्पत्ती, मुमुक्षूला मोक्षाची उत्पत्ती करायची नाही, त्याचं स्वरूपच आहे. नाश, त्याला बंधाचा नाश करायचा आहे, बरोबर आहे. पण तो बंधाचा नाश सुद्धा कशाने होतो? ज्ञानाने होतो, क्रियेने होत नाही, कारण बंध मिथ्या असल्यामुळे. प्राप्ती म्हणाल तर प्राप्ती परिच्छिन्न वस्तूची गमनरूपी क्रियेने देशांतररूपी प्राप्ती होती. पण इथे नित्य प्राप्ताचीच प्राप्ती आहे, मध्यंतरी फक्त भ्रांतीची निवृत्ती आहे. बाबुळीची साराव्या हातीन पाणी तव असे आहे ते, म्हणून त्याला मोक्षाची प्राप्ती असाही प्रकार नाही, फल नाही. आणि विकार म्हणाल तर आत्मा निर्विकार असल्यामुळे विकाररूपी फलाची सुद्धा त्याला कर्माद्वारा प्राप्ती नाही. आणि दोषापनयन गुणाधान करायचं म्हणलं तर आत्म्याच्या ठिकाणी दोषप नाही तर त्याचा अपनयन काय करणार? आणि तो निर्गुण आहे तर त्याच ठिकाणी गुणाधान काय करणार? अशा पद्धतीने 5ही प्रकारचा लाभ कर्माच्या कर्त्याला किंवा उपासकाला त्या कर्म व उपासनेद्वारा होतो. आणि त्या 5ही लाभाची अपेक्षा मुमुक्षूला नसल्यामुळे मोक्ष कशाने नाही? कर्म व उपासनेने मोक्ष नाही. मग मोक्ष कशाने आहे? ज्ञानानेच आहे. अशा पद्धतीचे विचार या 46 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये प्रतिपादन केला. त्याचा आशय आपण बघितला. आता पंक्ती आपण लावू. त्याच्यामध्ये फक्त जो पहिलाच आपण म्हटलो ना की घटरूपी उत्पत्ती, तर त्याचा थोडासा विस्तार अजून थोडासा दिलेला आहे, तो पंक्तीतच आपण पाहूया. मोक्षाचे साधन कर्म नाही. का बरे? एक प्रसिद्ध पंक्ती बाबाच्या पाठात मुखात नेहमी आपण ऐकत असतो, चित्तशी शुद्ध हे कर्म न तू वस्तू उपलब्ध आहे. चित्ताची शुद्धी करणं हे कर्माचं फल आहे आणि चित्ताची स्थिरता करणं हे उपासनेचं फल आहे. त्यामुळे इथपर्यंतच त्यांची मजल आहे. पुढे मोक्ष प्राप्त करून देणं हे कर्म उपासनेचं फल नाही, ते ज्ञानाचं फल आहे. म्हणून आता म्हणतात मोक्षाचे साधन कर्म नाही. बघा, आणि जर कर्माचे फल मोक्ष आहे, नाहीच आहे पण आहे असं म्हणाल तर काय अडचण येते ते सांगतात. आणि जर कर्माचे फल मोक्ष आहे असे म्हटले तर मोक्ष अनित्य होईल. का बरं? कारण पहिलंच म्हटलं आपण कर्माचं फल, जसं कृष्यादी कर्माचं फल शस्यादी फल अनित्य आहे, यज्ञादी कर्माचं फल स्वर्गफल अनित्य आहे. आणि लोकविशेष वैकुंठ सत्यलोक वगैरे लोकविशेष घेतले, वैकुंठ शब्दाचा अर्थ लोक घेतला तर ध्यान कवसाचं उपासनेचं फल वैकुंठ लोकसुद्धा अनित्य आहे. तसं कर्म उपासनेचं फल जर मोक्ष मानला तर तो सुद्धा अनित्य ठरेल. आणि तो अनित्य ठरला तर मोक्ष प्रतिपादक, नित्य मोक्ष प्रतिपादक श्रवणादी श्रुती साधनाला काय येईल? व्यर्थत्व येईल. ते आता बोलतात. आणि जर बघा असे म्हणजे आणि जर कर्माचे फल मोक्ष आहे असे म्हटले तर मोक्ष अनित्य होईल. कृष्यादी कर्माची सस्यादी फले, कृष्यादी म्हणजे शेती करणं
आणि सस्यादी म्हणजे त्याचं धनधान्य वगैरे उत्पन्न करणं. मग कृष्यादी कर्माची सस्यादी फले जशी काय आहेत, अनित्य आहेत, पहिलं उदाहरण. तसेच यज्ञादी कर्माची स्वर्गादी फले ही काय आहेत, अनित्य आहे. आणि त्याच्यापुढे आपण लावून घ्यायचं उपासनेचं फल लोकविशेष वैकुंठ, हा सुद्धा काय आहे, लोकविशेष घेतला तर तो मात्र अनित्य आहे. परमात्म्याचं स्वरूप असा जर अर्थ घेतला तर मग मात्र तो अर्थ घेता येणार नाही. तशाच यज्ञादी कर्माची स्वर्गादी फलेसुद्धा अनित्य आहेत. तसाच मोक्षसुद्धा काय ठरेल, अनित्य ठरेल. कधी कर्माचं फल मानला तर. आणि अनित्य मोक्ष कोणाला अभिप्रेत आहे, कोणालाच नाही. उपासना ही मानसिक कर्मच आहे. बघा, उपासनासुद्धा एक प्रकारचं मानसिक कर्मच आहे, म्हणून तिचे फल मोक्ष मानला तरी तो सुद्धा अनित्यच ठरेल. कारण उपासना मानसिक कर्म असल्यामुळे मनच आणि त्याचं कर्मच अनित्य आहे, तर त्याचं फल मोक्ष नित्य ठरेल कसा. उपासनासुद्धा हे मानसिक कर्म असल्यामुळे ती सुद्धा अनित्यच आहे. कोणत्याही कर्त्याला म्हणजे कर्मकर्त्याला कर्मापासून, कंसात उपासकाला उपासनेपासून, कारण ते मानसिक कर्मच असल्यामुळे, म्हणजेच कर्मकर्त्याला कर्मापासून 5 फलं प्राप्त होतात. कोणती ती बघा. 1 उत्पत्ती, 2 नाश, 3 प्राप्ती, 4 विकार आणि 5 संस्कार, असे 5 प्रकारचा उपयोग मुमुक्षूला म्हणजे कर्मप्रांतातला मुमुक्षू त्याला त्या कर्मापासून असे 5 प्रकारचे फलं प्राप्त होतात. आणि त्यातला शेवटचा जो संस्कार आहे तो 2 प्रकारचा, ते सांगतात. संस्कार 2 प्रकारचा आहे. एक मलाची निवृत्ती, त्याला म्हटलं आपण दोषापनयन करणारा, आणि दुसरा गुणाची उत्पत्ती म्हणजे गुणाधान करणारा. पण मुमुक्षूला या 5 पैकी कशाचाही उपयोग होत नाही. का बरे, त्याचं कारण सांगतात, एकाचं स्पष्टीकरण. कारण मुमुक्षूची कर्मोपासनेने म्हणजे कर्मोपासनेचे जे अपेक्षित फल आहे ते त्याला पूर्वीच प्राप्त झालेलं आहे. जसं तुम्ही 5वीला गेलेल्या विद्यार्थ्याला 4थीचा अभ्यास सांगायला लागला, आम्ही अभ्यास करून घेतो, आम्ही शिक्षक आहोत, त्याचे क्लासेस घेतो, कशाकरता, पास होण्याकरता. अरे पण तो 4थी पास झालेलाच आहे, त्याचा अभ्यासच घ्यायचा असेल आणि त्याला मेरिटमध्ये आणायचं असेल तर त्याला पुढे तो ज्या वर्गात आता जाणार आहे की बसलेला आहे तो अभ्यासक्रम त्याच्याकडून करून घेणं गरजेचं आहे. तसं मुमुक्षूला तुम्ही कर्मोपासनेचं फल जे तुम्ही सांगायला लागला आणि कर्मोपासना करायचा आग्रह धरायला लागला, तर कर्मोपासनेचं फल, कर्माचं फल काय, चित्ताची शुद्धी, आणि उपासनेचं फल काय, चित्ताची स्थिरता, म्हणजेच मल आणि विक्षेप 2 दोषाची निवृत्ती करणं, हे त्या दोन्ही कर्म उपासनेचं फल आहे. आणि ते फल याला पूर्वीच प्राप्त झाले, तेव्हाच तो मुमुक्षू ठरला. त्यामुळे त्याला पुन्हा ते करत बसणार नाही. त्याला जर मोक्ष अपेक्षित आहे, तुम्ही इच्छा मुमुक्षा, मोक्षाची इच्छा करतो त्याला मुमुक्षू म्हणतात. आणि त्या मुमुक्षूने कर्म उपासनेच्या द्वारा चित्ताची शुद्धी आणि स्थिरता हे पहिलंच प्राप्त करून घेतलेलं आहे. पिष्टपेशन न्याय घडेल, त्याला पुन्हा ते करायला लागलं आणि त्याचा काळ व्यर्थच आहे. म्हणून त्याला मोक्षाची अपेक्षा आहे ना, मग त्या मुमुक्षूला मोक्ष कशाने प्राप्त होतो, वेदोक्त जीव ब्रह्मके ज्ञानाने, त्याचा त्याला उपदेश केला पाहिजे. नाही म्हणले कर्माची 1 नाही 5 फलं आहे, पण त्या 5 फलाची अपेक्षा याला नाही. याला का नाही, त्याचं कारण आता सांगतात. कारण मोक्षाची कर्म उपासनेने सर्व तयारी म्हणजे चित्ताची शुद्धी आणि स्थिरता ही पूर्वीच होऊन तो पुढची साधनं, कारण मोक्ष कशाने होतो, ज्ञानाने, आणि ज्ञानाचं साधन आहे आत्मावारे द्रष्टव्य, मग श्रोतव्या, श्रवणादी साधन, त्याच्यात तो प्रवृत्त झालेला आहे. श्रवणाचे पैसे बैसावे होणे आणि साम्राज्य भोवणी सुखी नांदे. देत मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, इथं मोक्ष अशा ऐता श्रवणाची माझी, म्हणून तो श्रवणादी साधना ज्ञान साधनामध्ये प्रवृत्त सुद्धा आहे. आता कर्माची जी 5 फलं आहेत ती मोक्षाला कशी अपेक्षित नाही ते सांगताना क्रमाक्रमाने सांगतात. त्यातलं पहिलं उत्पत्ती, त्या संबंधी बोलतात. बघा, जसा कुलालास कर्माने म्हणजे कुलाने जे क्रिया केली, आपण म्हटलं रानात गेला, माती आणली आणि नंतर घटावरती ते चाकावर घट वगैरे निर्माण केला. जसा कुलालास कर्माने घटाच्या उत्पत्तीचा उपयोग होतो, तसा मुमुक्षूला कर्माने मोक्षरूपी फलाचा उपयोग होणार नाही, कर्माने नाही होणार. कसा, कारण अनर्थ निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, यास काय म्हणतात, मोक्ष असे म्हणतात. जसे रज्जूच्या ठिकाणी सर्पाची निवृत्ती ही नित्यसिद्धच आहे. रज्जू ठिकाणी व्यावहारिक सर्प आहे का, दिसला नाही का, दिसला, पण मग आत्ताच म्हणलं आपण रज्जूवरी भासाला सर्पतुर केला, वाद्याचं गजर, आत्व मंत्राचा उच्चार, सर्प अनुमात्र ढळे ना, त्या ठिकाणी रज्जूवर भासलेला सर्प आहे, त्याची निवृत्ती करण्याकरता मोठा ढोल ताशा वाजवला, भालाबरची मारली, गोटे त्याला मारले, काय मंत्राचा उच्चार केला, जाईल का तो, कारण तो व्यावहारिक सत्तेतला असता तर या क्रियेने गेला असता. तो क्रियेने निवृत्ती होणार नाही, कारण तो आद्यस्त आहे. आणि मग आद्यस्त जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. तिथे रज्जूचं ज्ञान करून घेतलं का तो सर्प काय होईल, रज्जूरूप होईल. तसा अबंध कसा आहे, आद्यस्त आहे. आपण सत्य मानतो, आपला भ्रम आहे, पडली रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून, पण तो आद्यस्त भ्रम. आता तो नाही का, तो मंत्र म्हणायला, त्याला भालाभरचीने मारायला, नाना प्रकार का करायला लागला, त्याला सत्य मानलं म्हणून. पण मग हे सगळे प्रयोग करून हा जे आरती जागेचा हालत नाही, मग हा काय प्रकार आहे, मग त्याला सांगावं लागतं, अरे बाबा हा अध्यस्त आहे,
मग त्याची निवृत्तीचा उपाय काय? म्हणजे काही नाही, अधिष्ठान रज्जूचं ज्ञान करून घे. म्हणजे का? रज्जूच्या आज्ञानाने वाचला ना तो रज्जूच्या ज्ञानाने निवृत्त होईल. तसा बंध आपण पडले रूढी जागा परिचार अनादि संसार मालेच्या ठाई म्हणून त्याला आपण सत्य मानून बसलो, पण तो सत्य आहे का? नाही. मग सत्य कोण आहे? सत्य कोण आहे? आत्मच सत्य आहे. आणि मग हा आत्मा बंध, क्षमा करा, आत्मा सत्य आहे, बंध मिथ्या आहे. आणि मग मिथ्या बंधाची निवृत्ती कशाने होईल? अधिष्ठान आत्मज्ञानाने होईल. कशाने होणार नाही? क्रियेने म्हणजेच कर्मोपासनेने होणार नाही. ते सांगताना म्हणतात बघा, रज्जूच्या ठिकाणी सर्पाची निवृत्ती नित्यसिद्ध आहे, तशी आत्म्याच्या ठिकाणी अनर्थ निवृत्ती सिद्ध कशी आहे? नित्यसिद्ध आहे. आणि आत्मा परमानंद स्वरूप आहे म्हणून परमानंद प्राप्तीसुद्धा नित्यसिद्ध आहे. म्हणजे दोन्ही नित्यसिद्ध आहे. मोक्षाचे दोन अंश, एक आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, तर स्वरूपाच्या ठिकाणी दुःखाची सिद्धीच नाही. जसं सूर्याच्या ठिकाणी अंधकार नाहीच त्याप्रमाणे पारमार्थिक दृष्ट्या. आणि आत्म्याची प्राप्ती मानव, परमानंदाची प्राप्ती मानव, तर परमानंद हे स्वरूपच आहे म्हणून त्याची प्राप्ती नित्यसिद्ध आहे. म्हणजे बंधाची निवृत्तीसुद्धा नित्यसिद्ध आहे आणि परमानंदाची प्राप्तीसुद्धा नित्यसिद्ध आहे. तसे घटाची उत्पत्ती नित्यसिद्ध आहे का? नाही. तो उत्पन्न करावा लागला म्हणून उत्पत्तीरूपी फल प्राप्त झालं. पण इथे आत्म्याच्या ठिकाणी जो मोक्ष आहे तो कसा आहे? नित्यसिद्ध आहे. मोक्ष नित्यसिद्ध आहे म्हणजे मोक्षाचे दोन्ही अंश नित्यसिद्ध आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्तीसुद्धा नित्यसिद्ध आहे का? स्वरूपाच्या ठिकाणी दुःख कधी झालंच नाही. आणि परमानंदाची प्राप्ती नित्यसिद्ध का? तर परमानंद हे आत्म्याचं स्वरूपच आहे. म्हणजे मोक्ष काय? नित्यसिद्ध आहे, त्याची काही प्राप्ती करायची नाही. जो पूर्वी नव्हता आणि पश्चात उत्पन्न केला का मग उत्पत्ती फल प्राप्त होईल. पण मोक्ष पूर्वी नव्हता आणि आता प्राप्त झाला असं नाही. बंधा कालेपी बंधा भावा, ज्या वेळेला जीव स्वतःला बद्ध समजतो त्याही वेळेला बंधतेचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. म्हणजे मोक्ष हे नित्यसिद्ध आहे म्हणून उत्पत्तीरूपी पहिल्या फलाची त्याला आवश्यकता नाही. अहो म्हणले पण ते भ्रमनिवृत्ती करता तरी कर्मोपासना करायला लागेल. मग भ्रमनिवृत्ती ही भ्रमनिवृत्तीसुद्धा भ्रमात्मकच आहे. मग ती भ्रमाची निवृत्तीसुद्धा कशाने होईल? ती श्रवणादी साधनाने होईल. पण मग श्रवणादी साधन हे तर क्रिया आहेच ना, कर्मोपासनेचा उपयोग आहे ना, असं जर आपण म्हणाल तर तेही कसं अयोग्य आहे ते आता बोलतात बघा. त्याला म्हणतात या रीतीने स्वभावसिद्ध मोक्षाची कर्माने उत्पत्ती होणार नाही. तसेच तुम्ही म्हणाल पण वेदांत श्रवण, तर त्याचं उत्तर देतात वेदांत श्रवणसुद्धा मोक्षाची प्राप्ती करताय का? मोक्षाची उत्पत्ती करताय का? नाही. मग कशा करताय? तर फक्त आत्मा नित्य मुक्त आहे, त्यास यत्किंचितही कर्तव्य नाही अशा निश्चयाकरता वेदांत श्रवण करायचे. निश्चयाचे बळ तो का म्हणे ती ह्याची फळ, हाच निश्चय माझा परी मी निश्चय होणे तुझ्या. कारण निश्चयकर्त्री बुद्धी आहे आणि ते सुद्धा माझं स्वरूप नाही. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठ राखी पूर्ण तत्प्रायण हर्षी. म्हणजे वेदांत श्रवणसुद्धा मी बंध नाही, मी बद्ध नाही, बद्धतेची माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सिद्धीच नाही याच्या निश्चया करताय. मोक्षाच्या उत्पत्ती करता श्रवण वेदांत श्रवण नाही. अशा निश्चयाने कर्तव्य भ्रांती निवृत्त होते. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतात. एखादा म्हणले नाही हो मी वेदांत श्रवण तर कितीतरी वर्षापासून करतो, माझी तर कर्तव्य भ्रांती काही निवृत्त झाली नाही. तर समजावं त्याचं वेदांत श्रवणच ठीक योग्य तऱ्हेने झालेलं नाही. 5 हंड्याचा रांजण आहे आणि 10 हंडे टाकून भरत नसेल तर त्याला कुठंतरी बोळ पडलेला आहे. मग हंडे 2 कमी टाकावे, पहिलं ते बोळ बजवावं. तसं वेदांत श्रवण केलं तर कर्तव्य अभाव असा निश्चय होतोच. आणि एखाद्याचा झालेला नसेल तर वेदांत श्रवण ते उचित तऱ्हेनं झालेलं नाही. ऐकतो काहीतरी आणि त्याला वेदांत श्रवण तो म्हणतो, असा त्याचा अर्थ असला पाहिजे. कारण एकदा वेदांत श्रवण झालं आणि ते योग्य प्रकाराने गुरुचरणापाशी बसून संप्रदायपूर्वक झालं तर कर्तव्य भ्रांती त्याची निवृत्त होतेच होते. म्हणून पंचदशिकार विद्याराणे स्वामी म्हणतात ज्ञानामृतीनं तृप्तस्य कृतकृतस्य योगिना नैव अस्ति किंचित कर्तव्य अस्ति चेत न सतत्व. ज्ञानामृताचं पान केलं आणि कर्तव्य राहिलं म्हटलं तर याचा अर्थ तो ध्याता आहे न तो तत्ववेत्ता. तो ध्याता आहे, तत्ववेत्ता नाही. कारण आत्मानं चेत विजाण्यात आयन अस्मिती पुरुषा किमिच्छन कशा काम आहे शरीर मानुषरीत. कोणत्याही इच्छा करता आणि कोणती कामना ठेवून तो शरीराला पीडा देईल. अर्थात बुद्धीर फलम अनाग्रह. आता कुठलाही आग्रह त्याचा राहत नाही. आदरता सिद्धी गेले तरी काजच की राहिले आणि ठेली आई सगुण झाले ऐशीच माने. असं कर्तव्य अभाव स्थिती वेदांत श्रवणाने प्राप्त होते. म्हणून म्हणतात बघा वेदांत श्रवण ही मोक्ष उत्पत्ती करिता नाही तर फक्त आत्मा नित्यमुक्त आहे, त्यास यत्किंचितही कर्तव्य नाही अशा निश्चय होण्याकरिता वेदांत श्रवण सांगितलेले आहे. आणि अशा निश्चयाने कर्तव्य भ्रांती निवृत्त होते. वेदांत श्रवण करूनही ज्यांना कर्तव्य प्रतीती होते, एखादा म्हणेल मी वेदांत श्रवण केलं पण मला आत्म्याच्या ठिकाणी कर्तव्य प्रतीतीला येतं, तर त्यांनी तत्त्व जाणलेच नाही असे निश्चयाने आपण समजावे. आणि म्हणून नित्य निवृत्त अनर्थाची निवृत्ती
आणि नित्य परमानंदाची प्राप्ती हेच वेदांत श्रवणाची फळ आहे. अहो म्हणजे नित्यप्राप्ताची प्राप्ती नित्यनिवृत्ताची निवृत्ती कशी होईल? पहिल्या तरंगात उत्तर दिले नाही म्हटले. मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार केला का नित्यप्राप्ताची प्राप्ती होते. माऊलीची वैद्य बाबा सांगायची ती ओवी आपण पाहिली होती. कौणयुकू भ्रमलेपणे मी तो नव्हे का चोरलो म्हणे, ऐसा नाथेला छंद अंतकरणे घेऊन टाकी. तर त्यावेळेला तो ज्या वेळेला पत्नी म्हणते जा बाजारात, हा म्हटला मी हरलो तर. मग तिने ते दोरा बांधला. तिथे गेल्याच्यानंतर तो तुटला आणि हा रडत बसला. पुन्हा तिने दोरा बांधला आणि तो म्हणू लागला हो सापडलो. आता हरवलो म्हणण्याकरता सापडलो म्हणण्याकरता पूर्वी हरवला तर पाहिजे ना, पण मध्यंतरी त्याला हरवल्याचा भ्रम झाला म्हणून सापडल्याचा व्यवहार घडला, किंवा ते कोटा फुटल्याचा भ्रम झाला म्हणून आता मी ठीक आहे असं त्याला पुन्हा काय झालं. म्हणजे नित्य निवृत्ताच्या ठिकाणी निवृत्तीचा आणि नित्यप्राप्ता रज्जूच्या ठिकाणी सर्प नित्य निवृत्तच आहे, पण तरी मधल्या काळात आहे असा भ्रम झाला म्हणून निवृत्तीचा व्यवहार घडला. आणि ते कारकुनाच्या कानेवरती लेखणी ती नित्यप्राप्तच आहे, पण मध्यंतरी हरवल्याचा भ्रम झाला म्हणून प्राप्ती सापडल्याचा व्यवहार घडला. म्हणजे नित्यप्राप्ताच्या ठिकाणी नित्यप्राप्तीचा, नित्यनिवृत्ताच्या ठिकाणी निवृत्तीचा व्यवहार घडू शकतो का? व्यवहार घडू शकतो. मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार केला, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख आहे का नित्यनिवृत्तच आहे? नित्यनिवृत्त आहे, स्वभावसिद्ध आहे, म्हणून त्याची प्राप्ती म्हणता निवृत्ती म्हणता येत नाही कर्माने. आणि परमानंद कुठून मिळवायचा का? नित्यप्राप्तच आहे, नित्यप्राप्तच आहे, मग तो दुसरीकडून मिळवायचा नाही. म्हणून प्राप्तिरूपी पहिला कर्माचं जे फल आहे ते फल मुमुक्षूला अपेक्षित नाही. आता दुसऱ्या फलाकडे वळतात. ठळक अक्षरात शेवटी देतात नित्य निवृत्त अनर्थाची निवृत्ती आणि नित्य परमानंदाची नित्यप्राप्त परमानंदाची प्राप्ती हेच वेदांत श्रवणाचे फळ आहे. बरं, हे तुम्ही तुमच्या मनाने बोलता का? पंडित साधू निश्चलदासजी म्हणतात नाही, आम्ही आमच्या मनाने बोलत नाही. वार्तिकांता ब्रह्मविद्या वार्तिकारा भगवान सुरेश्वराचार्य यांनी आपला नैष्कर्मी सिद्धी नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये हा सिद्धांत प्रतिपादन केलेला आहे. आणि कर्माचे फल मोक्ष सांगितलेला नाही, म्हणून कर्माचं फल मोक्ष नाही आहे. म्हणून मोक्ष उत्पत्ती कर्माचा मोक्ष उत्पत्तीरूप कर्माचा उपयोग म्हणजे कर्माचं जे 5 पैकी पहिलं फल ते मोक्षला होत नाही. आता कर्माचं दुसरं फल आहे ध्वंस म्हणजे नाश. घट उत्पन्न झाला तर त्याचा पुन्हा फोडल्याच्या नंतर नाश होतो, पण उत्पत्ती कधी प्राग अभाव असता तर मोक्षाच्या बाबतीत, आणि नाश कधी प्रध्वंस अभाव असता तर. म्हणजे प्राग प्रध्वंस अभावाचा मोक्ष प्रतियोगी असता तर त्याच ठिकाणी उत्पत्तीरूपी पहिलं फल किंवा नाशरूपी दुसरं फल प्राप्त झालं असतं, पण तो प्राग अभावाचा अप्रतियोगी आहे म्हणून उत्पत्तीरूपी फल नाही हे आतापर्यंत सिद्ध केलं. तसा तो प्रध्वंस अभावाचाही अप्रतियोगी आहे म्हणून नाशरूपी ध्वंसरूपी फलसुद्धा त्याला नाही. घटाचा प्राग प्रध्वंस अभाव दोन्ही आहे. उत्पत्तीपूर्वी त्याचा प्राग अभाव होता म्हणून उत्पत्ती झाली, नाशानंतर त्याचा प्रध्वंस अभाव म्हणून त्याचा नाश झाला. म्हणजे जो साधी शांत पदार्थ असतो ना त्याचा उत्पत्ती नाश म्हणता येतो. जो अनादी अनंत आहे त्याचा उत्पत्ती नाश होत नाही. आणि आत्मा ना मोक्ष हा कसा आहे? अनादी अनंत आहे, ते आपलं स्वरूप आहे. म्हणून त्याच ठिकाणी जसं उत्पत्तीरूपी कर्माचा फलाचा उपयोग नाही तसा नाशरूपी कर्माचा फलाचा सुद्धा उपयोग कसा नाही ते आता सांगतात. आता जसा दंड प्रहार रूप कर्माने क्रियाचे ना, दंडाचा प्रहार करणं ही क्रिया आहे आणि त्या कर्माने घट नाशरूप उपयोग होतो म्हणजे घटाचा ध्वंस होतो, तसा मुमुक्षूस कर्माचा नाशरूप उपयोग सुद्धा नाही. म्हणजे का? कारण मुमुक्षूला नाश कशाचा करायचा? बंधाचा. बंध कसा आहे? मिथ्या आहे, आणि मग मिथ्याची निवृत्ती कशाने होईल? अधिष्ठान ज्ञानाने, कर्माने नाही ते सांगतात. मोक्ष बंधाचाच नाश करावायचा आहे, अन्याचा नाही. आणि तो बंध तर आत्म्याच्या ठिकाणी कसा आहे? मिथ्या नाम आद्यस्थ असल्यामुळे त्याच्या आत्मज्ञानानेच त्याचा नाश होईल, अन्य उपायाने नाही. म्हणून कर्माने नाशरूप उपयोगही मुमुक्षूला होत नाही, दुसरं फल नाही. आता तिसरं फल आहे प्राप्ती. त्याचाही कसा उपयोगिता नाही, कारण तो नित्य प्राप्तच आहे. अप्राप्ताची प्राप्ती होत असते. नित्यप्राप्ताची प्राप्तीचा व्यवहार घडतो, तिथे नवीन प्राप्ती होते असं मात्र नाही. आणि व्यवहारात जे काही आता इथे गमनरूप क्रियेने आपण म्हटलं देशांतराची प्राप्ती, ग्रामांतर, देशांतर, वेशांतर, भाषांतर हे गेलं का अपेक्षित असणाऱ्या साध्याची आपल्याला प्राप्ती होती. क्रिया केली, आता जाणं क्रिया केलं, आपण पर्यटन केलं, जाणं केलं तर अपेक्षित गावाची आपल्याला प्राप्ती होते. पण अपेक्षित गावाची प्राप्ती होण्याकरता तिथे 2 गोष्टी पाहिजे. अपेक्षित गावाची प्राप्ती होण्याकरता एक तर ते अप्राप्त पाहिजे, स्वभिन्न पाहिजे. अप्राप्त पाहिजे, स्वभिन्न पाहिजे. आता इथून पुण्याची आपल्याला प्राप्ती करायची, पुणेरूपी गाव म्हणा. पुणे तेथे काय होणे, आता वारीला सगळे आपण वारकरी जाणार, मग त्या पुणेरूपी ग्रामाची प्राप्ती वारकरी चालत गेलं गमन क्रिया केली का त्या प्राप्ती होती. पण प्राप्ती होण्याकरता ते आपल्याहून स्वभिन्न पाहिजे आणि परिच्छिन्न पाहिजे. भले पुणे कितीही मोठं वाटलं तरी ब्रह्माच्या दृष्टीने पाहिलं तर ते अगदी परिच्छिन्न आहे.
मग ते परिच्छिन्न आहे आणि आपल्याहून भिन्न आहे म्हणून त्याची काय झाली आपल्याला प्राप्ती झाली. तसं आत्माची प्राप्ती म्हणजेच मोक्ष प्राप्त. मग आत्मा कंसात मोक्ष, मोक्ष म्हणजेच आत्मा हा अप्राप्त आहे का भिन्न आहे आपल्याहून? तो आपल्याहून भिन्नही नाही आणि अप्राप्तही नाही. त्याच्यामुळे प्राप्तिरूपी कर्माची सुद्धा आपल्याला मुमुक्षूला कर्मापासून होणारा जो तिसरा लाभ आहे प्राप्ती, त्याची सुद्धा उपयोगिता मुमुक्षूला नाही. हे कर्माचा तिसरा फलाबाबतीत बोलतात बघा. आता गमन रूप कर्माने ग्रामप्राप्तिरूप उपयोग होतो, तसा कर्माने मोक्षप्राप्तिरूप उपयोग होईल असे म्हणणेही बरोबर नाही. म्हणजे कारण आत्मा नित्यमुक्त आहेच, त्याला मोक्षाची प्राप्ती म्हणणे बरोबर नाही. कारण तो पहिला बद्ध असावा मग मोक्ष व्हावा असं नाही ना. बंधनाचे नाही ठावे मामुक्त कासया म्हणावे, बंधा पे बंधा अभावा अशी स्थिती असल्यामुळे मोक्षाची प्राप्ती म्हणणे बरोबर नाही. ज्याला बंध असेल ना त्याला मोक्ष म्हणणे संभवते, पण आत्म्याला बंध केव्हाच नाही आणि म्हणून मोक्षप्राप्तिरूप कर्माचा उपयोग मुमुक्षूला होत नाही. आता चौथा प्रकार. आता चौथा काय फल आहे? विकार. तर विकार हा फल कसा आत्ताच म्हणलं आपण, तांदूळ शिजायला टाकले का आचार्याला त्याचा भात रूपी विकार करता आला, किंवा दह्यामध्ये विरजण टाकलं, दुधामध्ये विरजण टाकलं का त्याचा दही रूपी विकार हा त्या सुगरणीला प्राप्त झाला. तसं मोक्षामध्ये काही विकार होतो असं नाही. कारण मोक्ष म्हणजे काय? आत्म्याची प्राप्ती. पण आत्मा काय नित्य प्राप्तच आहे. बरं, प्राप्त झाल्याच्या नंतर अगोदर दिवस मी म्हणत होता त्यावेळेला त्याला 2 हात होते आणि अहम ब्रह्मास्मी म्हणायला लागला म्हणजे तो चतुर्भुज झाला असं काही आहे का? नाही. तिथे समजुतीचा फक्त बदल आहे. अगोदर देहाला मी म्हणत होता भ्रमात, आता आत्म्यालाच मी म्हणतो. जो आहे त्याला मी म्हणतो. अगोदर नाही त्याला मी म्हणत होता भ्रमात, आता आहे त्याला म्हणतो. पण आहे त्याला म्हणतो त्याच्यात काही परिष्कार होतो असं नाही. हा लोकविशेष मोक्ष नाही ना, ते आपलं काय स्वरूपच आहे. म्हणून प्राप्तिरूपी आपलं विकाररूपी कर्माचा जो चौथं फल आहे तेही मुमुक्षूला अभिप्रेत नाही. कसं ते सांगतात. आता जसा पाकरूप कर्माने म्हणजे स्वयंपाकरूप कर्माने अन्नाचा विकाररूप उपयोग पाचकास म्हणजे आचार्याला होतो किंवा सुगरणीला होतो म्हटलं आपण, तसा कर्माने विकाररूप कसलाच उपयोग मुमुक्षूला होत नाही. म्हणजे कारण असं आहे की अन्य कोणताच विकार मुमुक्षूला अवश्य नाही. उलट निर्विकार आत्मा आहे ना, अन्य कुठला विकार करायचा नाही. मोक्ष प्राप्त करायचं मला तर तो आपलं स्वरूपच आहे आणि आत्मा तर निर्विकार आहे, त्याला विकार कुठला करणार? जर आत्म्याच्या ठिकाणी प्रथम बंध स्वीकारला असता, सत्यत्वाने बंध स्वीकारला असता आणि मोक्षदशेत पुन्हा चतुर्भुजादी विलक्षण स्वरूपाचा स्वीकार केला असता आम्ही, तर मग अन्य प्राप्तिरूपी विकाराचा मुमुक्षूस उपयोग झाला असता. परंतु असं आहे की अन्यरूप प्राप्तीचा आत्म्याच्या ठिकाणी विकारच नाही. कारण ते आपलं स्वरूपच आहे, अन्य दुसरीकडून कुठून आणायचा नाही. आणि म्हणून बरोबर शिवाय आत्मा कसा आहे? पुन्हा निर्विकार आहे. निर्विकार म्हणायचं त्याच्यात पुन्हा विकार, हे बरोबर होईल का? हे विधान उचित ठरणार नाही. वद्धत्व व्याघात नावाचा दोष येईल. म्हणून कर्माने विकाररूप कार्याचाही विकाराचा आहे ना, तिथं कार्याचा असं करायचं बरं बाबा, तिथं पेंटिंग मिस्टेक आहे. म्हणून विकाररूप कार्याचाही मुमुक्षूला उपयोग नाही असं सांगतात. विकाररूप कार्याचाही मुमुक्षूला उपयोग नाही. आणि मग आता त्याच्यातलं 5वं आहे शेवटचं काय? संस्कार. त्या संस्कार या बाबतीत आता बोलतात. आता संस्कार म्हणजे ते दोषापनयन आणि गुणाधान, ते दोन्हीचं आहे. दोषापनयन करण्याकरता आत्म्याच्या ठिकाणी दोष असला पाहिजे. आत्मा तर निर्दोष आहे. निर्दोषमहि समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणीती स्थिता, गीतामाता सांगते. आणि गुणाधान करायचं म्हणलं तर तो सगुण असला पाहिजे, तो निर्गुण आहे. मग गुणाधान करणार काय ते आता बोलतात बघा. आता जसा दृष्टांत अगोदर देतात, जसा वस्त्रास शालनरूप म्हणजे वस्त्र धुणं, पर्यटाकडनं म्हणा किंवा घरी म्हणा, जसं वस्त्रास शालनरूप कर्माचा मलनिवृत्तीरूप संस्कार होतो, तसा मलनिवृत्तीरूप संस्काराचाही मुमुक्षूला उपयोग होत नाही. कारण अन्यमलाची निवृत्ती तर मुमुक्षूला वांछित म्हणजे अपेक्षित नाही. आणि जर आत्ममलाची निवृत्ती म्हणावी तर त्याची ठिकाणी मलच नाही. आत्मा निर्मल आहे ना, निर्मल शुद्ध पारदर्शक असा आत्मा आहे. त्या ठिकाणी मलच नाही. मग त्या ठिकाणी निवृत्ती करणार काय? तुम्ही मला बंध बलाची निवृत्ती करायची, अज्ञानरूपी मलाची निवृत्ती करायची, तर ती बंध कसा आहे? अज्ञान कसं आहे? मिथ्या आहे. आणि मिथ्याची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होईल, तीही कर्म उपासने होणार नाही. आणि अंतकरणगत मलाची निवृत्ती करायची म्हणाल तर अंतकरणगत मल त्यांनी पूर्वी निवृत्तच केलेला आहे, तरच तो मुमुक्षू ठरलेला आहे. म्हणून आत्मा निर्मल असल्यामुळे त्याच्या ठिकाणच्या मलाची निवृत्ती करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. कसं ते सांगतात बघा. हे 3 मल, पण तिन्ही मलाची निवृत्तीची मुमुक्षूला कशी अपेक्षा नाही ते क्रमाक्रमाने सांगतात. आता ते म्हणतात कारण अन्य मलाची निवृत्ती तर मुमुक्षूला वांछित नाम इच्छित नाही.
जर आत्म्याच्या मलाची निवृत्ती म्हणावी तर आत्म्याच्या ठिकाणी मलच नाही का, तो नित्यशुद्ध आहे. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ते म्हणताना तो नित्यशुद्ध स्वयंप्रकाश सच्चित आनंद अस्तिभाती प्रिय स्वरूप असा आत्मा सांगितलेला आहे. नित्यशुद्ध आहे. मग पहिला अशुद्ध होता नंतर शुद्ध झाला असं मात्र नाही. स्वरूपतः शुद्ध त्याच्या ठिकाणी आहे. जसं सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हणावं त्याप्रमाणे. आता तुम्ही मला नाही पण अंतकरणगत मलाची तर मुमुक्षल निवृत्ती करायची ना, तर त्याचं उत्तर देतात. अंतकरणगत म्हणजे अंतकरणामध्ये स्थित पापरूपी मलाची किंवा विक्षेपरूपी मलाची म्हणजे मलविक्षेप दोषाची निवृत्ती तर मुमुक्षूला करायची म्हणलं तर ती पूर्वीच झालेली आहे. आणि अशाच मुमुक्षूचा इथे विचार आहे. पामरविषयी लोकातला कुठेतल्याचा विचार या ठिकाणी नाही. अशाच मुमुक्षूचा प्रस्तुत विचार आहे. म्हणून त्याच्या अंतकरणाच्या ठिकाणच्या मलाचा म्हणजे पापाचा संभवच नाही. म्हणजे निषिद्ध कर्मजन्य असणार पाप आणि उपासना राहित्यामुळे होणारा विक्षेप याचा संभवच त्याच्या ठिकाणी नाही. आता जर आज्ञानरूप मलाची निवृत्ती तरी करायचीच ना असं म्हणाल तर आज्ञानरूप मलाची निवृत्ती ज्ञानाने होईल, कारण ते अध्यस्त असल्यामुळे कर्माने होणार नाही ते सांगतात. आता आज्ञानरूप मलाची निवृत्ती कर्माने होते असे म्हणावे तर अज्ञानाची विरोधी कोण आहे? ज्ञान आहे. हो, अज्ञानाची विरोधी ज्ञान आहे. रात्रीची विरुद्ध दिवस आहे, अंधाराची विरुद्ध प्रकाश आहे, स्त्रीच्या विरुद्ध पुरुष आहे. तसं अज्ञानाची विरुद्ध ज्ञान आहे का कर्म आहे? अज्ञानाची विरुद्ध ज्ञान आहे. का बरे? कारण अज्ञान अध्यस्त आहे. अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होते. म्हणून म्हणतात अज्ञानाची विरोधी कर्म नाही तर ज्ञानाच आहे. आणि म्हणून कर्माने मल निवृत्तीरूप संस्कारसुद्धा मुमुक्षूला होत नाही. म्हणजे ते दोष आपणाने हा संस्काराची अपेक्षा नाही, कारण आत्मा निर्मल असल्यामुळे दोष आपल्याने संस्काराची अपेक्षा नाही. आता तुम्ही म्हणाल निर्मल आहे तर गुणादान तरी होईल. तर गुणादान कधी? गुणादान नाही होणार नाही, कारण तो निर्गुण आहे. त्याच्या ठिकाणी काय गुणादान आपण करणार ते सांगतात. ते गुणादानाकरता उदाहरण देतात. अगोदर तांबड्या आपण ते रांगोळी घालणं सडा टाकणं म्हटलो किंवा कपड्याला प्रेस करणं म्हटलो. इथं म्हणतात तांबड्या रंगात वस्त्र भिजविले असता त्या कर्माचा उपयोग वस्त्रामध्ये तांबड्या गुणाचा संस्कार उत्पन्न करण्यामध्ये होतो. मग तसा गुण उत्पत्तीरूप संस्कार मुमुक्षूला कर्मापासून होईल असं म्हणाल तर तोही बरोबर नाही. का बरे? कारण आत्मा निर्गुण आहे. त्याच्या ठिकाणी गुण उत्पत्ती म्हणजे निर्गुण मानायचं पुन्हा गुण उत्पत्ती म्हणणं वदत व्याघात नावाचा दोष येईल. मग अशा 5 प्रकारच्या कर्मफलाचा मुमुक्षूला उपयोग घडत नाही. आणि म्हणून सर्वच कर्म टाकून काय करावं त्याने? श्रवण आदी ज्ञान साधनामध्ये, कारण मोक्ष ज्ञानाने आहे आणि ज्ञान श्रवणाने होतं. म्हणून श्रवणादी ज्ञान साधनाच्या ठिकाणीच मुमुक्षू प्रवृत्त होतो. कारण त्याला माहिती आहे मोक्ष कशाने होतो? ज्ञानाने. ज्ञान कशाने होतं? श्रवणाने. म्हणून तो कर्म उपासनेमध्ये प्रवृत्त न होताना श्रवणादी साधनात तो प्रवृत्त होतो. आता तुम्हाला उपासनेत का प्रवृत्त होत नाही? अरे उपासनासुद्धा एक मानसिक कर्मच आहे. आपण म्हणत आलो ते वाक्य इथे आलं. उपासना ही मानसिक कर्मच असल्यामुळे निराळे खंडन सांगण्याची जरुरीच नाही, कारण कर्माचा उपयोग होत नाही. आणि उपासनासुद्धा मानसिक कर्म आहे. याचा अर्थ उपासनेचा सुद्धा उपयोग मुमुक्षूला नाही. आणि जेव्हा जितपत पाहिजे होता कर्माचा चित्तशुद्धी ती झालेली आहे. उपासनेचं फल विक्षेपाची निवृत्ती ती त्याची पूर्वीच झालेली आहे. आता त्याला पाहिजे मोक्ष. मोक्ष होतो ज्ञानाने आणि ज्ञान होतं श्रवणाने. म्हणून तो कर्म उपासनेत प्रवृत्त नाही होत. मुमुक्षू श्रवणादी साधनामध्ये प्रवृत्त होतो. या रीतीने केवळ कर्म अथवा उपासना केवळ आहे ना, केवळ कर्म किंवा केवळ उपासना मोक्षास हेतू नाही. मग कोण आहे? तर केवळ ज्ञानच. ते सुद्धा कसं? पहिले चित्तशुद्धी स्थिरता झाल्याच्या नंतर केवळ जीवब्रह्मैक्य ज्ञान हेच मोक्षास हेतू आहे. आता याच्यामध्ये फक्त 2 वाद येतात पुढे, समसमुच्चयवाद आणि क्रमसमुच्चयवाद. आपल्याला मागे बरेच वाद गेले. अजातवाद, अवच्छेदवाद, आपला अजातवाद, परिणामवाद, विवर्तवाद, सृष्टीदृष्टीवाद, दृष्टीसृष्टीवाद. आताच काल गेले ते अवच्छेदवाद, आभासवाद, बिंबप्रतिबिंबवाद. आता उद्याच्याला 2 नवीन वाद आपल्याकडे येतात, क्रमसमुच्चयवाद आणि समसमुच्चयवाद. त्या 47 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पूर्वपक्षाच्या मते काय त्याला म्हणतात समसमुच्चयवादाचं मंडन केलेलं आहे. आणि 48 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये समसमुच्चयवादाचं खंडन करून क्रमसमुच्चयवादाचंच मंडन केलेलं आहे. अशा पद्धतीचा विचार येतो. त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. हरि ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. घ्या बरं.